हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सगळे? आधीचे पप्पा घरी नाही म्हणून फटाफट उठून कामं केले मी. घरीचे पप्पा असतात तर ते झोपलेले असतात म्हणून कामं होत नाही ना माझे. काम झाडू मारला, बिस्तर उचलून ठेवलं, खायला बसली. मांजर आले, मांजरला दिलं तरी मांजरने खाल्लं नाही. माझ्या पिल्लूला दिलं मी, फटाफट तिला खिलवलं, कारण तिला बिस्किट नको, तिला पाव पाहिजे. मग ती पावच खाते. ते बघा खात खात किती नाटके करत होते. मग खाल्लं, चाय वगैरेचे, चायचे भांडे वगैरे घासले. भांडे थोडेच होते कारण मी रात्रीच थोडे होते भांडे ते घासलेले, फक्त आता चाय पाणीचे भांडे होते ते पण घासून घेतले. आणि पोरगी माझी खेळत होती तोपर्यंत त्याच्या केला भांडे घासून, मग तिची आंघोळ केली. मग तिला थोडं घेऊन झोपली, तिला झोपवलं. मग गॅस वगैरे धुतलं कारण ती रडत होती मध्येच, म्हणून तिला घेतलं मी मध्येच. गॅस वगैरे पुसला, त्याची आंघोळ करून तिला आंघोळ घातली, झोपवलं तिला. माझी पोरगी झोपली तोपर्यंत फटाफट कामं करायचा असा विचार चालूच होता. तोपर्यंत उठली, मी परत तिला घेतलं, तिला परत झोपवलं मी. ते झोपले कारण तिची झोपच नव्हती ते आवाजामुळे. ते झोपले तरी मग लादी पुसायला घेतली, पुढची लादी पुसली. पुढचे कारण तिने पूर्ण फ्रूट वगैरे खाली पाडून ठेवलेले त्या कोपऱ्यात, ते कोपरा पण पुसून घेतला. लादी होती पुसून. मम्मीच्या घरी जायचं होतं म्हणून फटाफट कामं वगैरे केली. मम्मीच्या घरी गेली, मम्मीच्या घरून आली, मग पार्लरला गेली तर मैत्रिणीला भेटली. मॅडम आहे माझी, गेलं तर तुम्ही ओळखताच. ही माझी मॅडम आहे, आणि ही माझी ची आहे, आणि ही माझी आकांक्षा आहे. मग घरी आले, घरी माझ्या आहोंचा व्हिडिओ कॉल आला, त्यांच्यासोबत बोलली. माझी पिल्लूसुद्धा बोलली. ती नुसतं ॲव करत बसते. आणि असं होता माझा आजचा दिवस. बाय बाय, भेटूया त्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. बाय, गुड नाईट.